नमस्कार मित्रांनो, जर तुमचा हॉटेल व्यवसाय असेल आणि तुम्हालाही तुमच्या हॉटेल व्यवसायाचं फूड लायसन काढायचं असेल तर आता तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे. आता हे फूड लायसन तुम्ही घर बसल्या अगदी सहजपणे काढू शकता. तर आता हे फूड लायसन नक्की कसं काढायचं, यासाठी नक्की काय प्रोसेस आहे, या प्रोसेसची स्टेप बाय स्टेप माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपलं फूड लायसन घर बसल्या काढून घ्या. चला तर मग जाऊया आपल्या स्क्रीनवर. मित्रांनो, आपल्याला गुगलवरती येऊन इथं टाकायचं आहे फॉसकॉस, FOSCOS असं टाईप करायचं. टाईप केल्यानंतर आपल्यासमोर पहिली वेबसाईट दिसेल, foscos.fsai. तर या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर इथे पहा आपल्याला खाली एक ऑप्शन दिसतोय, अप्लाय फॉर न्यू लायसन रजिस्ट्रेशन. याच्यावरती क्लिक करायचं. खाली आल्यानंतर इथं जनरल याच्यावरती एकदा क्लिक करायचं. जनरलवरती क्लिक केल्यानंतर आता इथं आपल्यासमोर इथं सिलेक्ट स्टेट असा एक ऑप्शन दिसतोय. तिथं जाऊन आपलं महाराष्ट्र स्टेट हे सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केल्यानंतर खाली यायचं आहे. इथं आता आपल्याला हॉटेलचं फूड लायसन काढायचं आहे, त्यामुळे इथं आपण आता फूड सर्व्हिसेस याच्यावरती क्लिक करूया. आणि याच्यामध्ये आता कन्फ्यूज होऊ नका. आता इथं दोन ऑप्शन आहेत पहा, रेस्टॉरंट आणि हॉटेल. तर याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका की कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचा. तर मित्रांनो, जर तुमचा हॉटेलचा व्यवसाय असेल तर तुम्हाला इथं हॉटेल सिलेक्ट करायचं नाही आहे. कारण हॉटेल म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की जर तुमच्या इथे राहण्याची सोय असेल, राहणे प्लस जेवण याची सोय असेल तर हॉटेल सिलेक्ट करा. अन्यथा जर तुमच्या इथं राहण्याची सोय नसेल तर तुम्हाला रेस्टॉरंट हे सिलेक्ट करायचं आहे. आणि जर तुमचा टर्नओव्हर हा 1.5 CR पर्यंत असेल, वार्षिक टर्नओव्हर जर 1.5 कोटीपर्यंत असेल तर तुम्हाला 3 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि 3 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथं आपल्याला रजिस्ट्रेशन असा एक रेड कलरमध्ये ऑप्शन दिसतोय, त्याच्यावरती क्लिक करून घ्या. क्लिक केल्यानंतर इथे पहा आता आपल्याला आपलं नेम ऑफ ॲप्लिकेंट कंपनी असं दिलेलं आहे. तर इथं आपल्याला ज्यांचं फूड लायसन काढायचं आहे त्याचं नाव, आपल्याला पूर्ण नाव इथं टाईप करून घ्यायचं आहे. नाव टाईप केल्यानंतर पुढं ऑब्लिक देऊन आपला जो काही व्यवसायाचं नाव आहे, व्यवसायाचं नाव आपल्याला या ठिकाणी टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर खाली आता आपल्याला विचारलेलं आहे ॲन्युअल टर्नओव्हर. ॲन्युअल टर्नओव्हर आपला जो काही असेल तुमचा 10 लाख, 20 लाख, 50 लाख, 1 कोटी, जो काही तुमचा टर्नओव्हर असेल, वार्षिक टर्नओव्हर, ते इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. तुमचा वार्षिक टर्नओव्हर या ठिकाणी जो काही असेल 1.5 कोटीपर्यंतचा जो काही असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकून घ्या. आणि त्याच्यानंतर खाली यायचं आहे. इथं तुम्हाला आता डेजिग्नेशन, तर तुम्हाला इथं इंडिव्हिज्युअल आहे, पार्टनरशिप आहे, प्रोप्रायटरशिप आहे, ते इथं सिलेक्ट करायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड नंबर आणि आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर इथं पॅन कार्ड नंबर टाकला या ठिकाणी तुमचा पूर्ण पॅन कार्ड नंबर टाकून घ्यायचा. पॅन कार्ड नंबर टाकला की तुमच्यासमोर एक पॉपअप येईल. आता पॅन कार्ड नंबर इथं पूर्ण टाकल्यानंतर साईटला क्लिक करायचं. साईटला क्लिक केलं की एक असा एक पॉपअप येईल. तर या ठिकाणी इंडिव्हिज्युअल आणि कंपनी असे दोन ऑप्शन आहेत. तर इथं आपल्याला इंडिव्हिज्युअलवरती क्लिक करायचं आहे. इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करायचं. आपलं पॅन कार्डवरती जसं नाव आहे त्या पद्धतीने इथं नाव टाकून घ्यायचं. जसं नाव आहे तसं सेम नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. पूर्ण नाव या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्या. स्पेलिंग वगैरे एकदम ॲक्युरेट टाका. आणि सगळं व्यवस्थित टाकल्यानंतर खाली आपल्याला आपली जन्मतारीख सिलेक्ट करायची. जशी पॅन कार्डवरती जन्मतारीख आहे त्या पद्धतीनं जन्मतारीख या ठिकाणी टाकून घ्यायची. पूर्ण जन्मतारीख व्यवस्थित टाकून घ्या. महिना, वर्ष आणि तारीख अशा पद्धतीने तुमचं सिलेक्ट करा. त्यानंतर खाली तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. जेंडर सिलेक्ट करा, चौकटीमध्ये क्लिक करा आणि खाली येऊन तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे जे काही पॅन व्हॅलिडेशन आहे ते सक्सेसफुल होईल. तुमचे डिटेल या ठिकाणी दाखवले जातील. ते चेक करा आणि पुढं आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकून आपल्याला खाली यायचं आहे. आता इथं मी आधार नंबर टाकतो आणि खाली येतो. खाली आल्यानंतर आता इथे पहा आपल्याला आपला व्यवसाय ज्या ठिकाणी आहे त्या व्यवसायाचा पत्ता आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. ज्या ठिकाणी आपला व्यवसाय असेल त्याचा पत्ता आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. ॲड्रेसमध्ये तुमचा जो काही पत्ता असेल तो पूर्ण पत्ता टाका. पूर्ण पत्ता टाकल्यानंतर पुढं आपल्याला स्टेट आपला ॲटोमॅटिक येईल. खाली डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. जिल्हा त्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. ज्या जिल्ह्यामध्ये तुमचा व्यवसाय आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करा.
त्याच्यानंतर इथं पुढं आपल्याला तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट करा. त्याच्यानंतर विलेज, ज्या गावामध्ये आपला व्यवसाय आहे ते गाव टाका, पिनकोड टाका. जर लँडमार्क असेल तर लँडमार्क टाका, नसेल तर सोडून द्या. त्यानंतर खाली यायचं आहे. इथं बघा आपल्याला एक ऑप्शन दिसतोय, इज युअर करस्पॉन्ड्स ॲड्रेस आर सेम ॲज ॲड्रेस ऑफ प्रिमायसेस. तर तुमचा व्यवसायाचा पत्ता आणि तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तो पत्ता जर सेम असेल तर तुम्हाला या ठिकाणी येस करायचं आहे. जर तुमचा पत्ता सेम नसेल तर नो करा आणि खाली तुम्हाला करस्पॉन्ड्स ॲड्रेसमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तो ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. स्टेट, जिल्हा, तालुका, विलेज आणि पिनकोड अशा पद्धतीने हे तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. ही माहिती सर्व मी इथे या ठिकाणी टाकून घेतो. तर खाली कॉन्टॅक्ट डिटेल्स विचारलेले आहेत पहा. तर तुमचा इथं मोबाईल नंबर टाका कॉन्टॅक्ट नंबरच्या तिथं आणि कॉन्टॅक्ट पर्सन त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव, पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर आणि पूर्ण नाव या ठिकाणी टाकून घ्या. नाव टाकल्यानंतर खाली तुम्हाला तुमचा किती वर्षासाठी फूड लायसन काढायचं ते विचारलं. तर तुम्ही 1 वर्ष ते 5 वर्षापर्यंत जेवढ्या वर्षाचं तुम्हाला काढायचं तेवढं तुम्ही तिथं टाकून घ्या. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आता जो आहे तो आपल्याला आपली कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. आपला हॉटेल व्यवसाय आहे त्याच्यामुळे इथं आपल्याला मी ज्या कॅटेगरी सांगतोय इथं ज्या कॅटेगरी सिलेक्ट करतोय त्याच कॅटेगरी तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी सिलेक्ट करायच्या आहेत. आता मी जे फूड लायसन जे हॉटेलचं काढतोय ते हॉटेल आहे ते नॉनव्हेज हॉटेल आहे. तुमचं जर प्युअर व्हेज हॉटेल असेल तर त्यासाठी कॅटेगरी वेगळ्या राहतील. आता मी नॉनव्हेज हॉटेलचं फूड लायसन काढतोय त्यामुळे मी या नॉनव्हेजच्या कॅटेगरी इथं सिलेक्ट करतोय. तर तेवढं लक्षात ठेवा, व्हेज आणि नॉनव्हेज ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी इथं सिलेक्ट कराव्या लागतील. आणि तर तुमचं व्हेज हॉटेल असेल तर तुम्ही त्या ठिकाणी नॉनव्हेज सिलेक्ट केलं तर प्रॉब्लेम येईल. त्यामुळे तुमचं जे काही नॉनव्हेजच्या कॅटेगरी आहेत त्याच तुम्ही इथं सिलेक्ट करायचे आहेत. जेवढ्या तुम्हाला यातून समजतंय, जेवढ्या तुमच्या हॉटेलमध्ये अवेलेबल आहेत तेवढ्याच कॅटेगरी इथं सिलेक्ट करा. ज्या अवेलेबल नाहीत त्या काहीसुद्धा तुम्ही इथं सिलेक्ट करू नका. 1-2 कॅटेगरी सिलेक्ट केलं तरी बस होतं. तर एवढंही तुम्ही इथं सिलेक्ट करा आणि खाली यायचं आहे. खाली आलं तर इथं तुम्हाला FSM नंबरमध्ये काही करायचं नाही आहे. इथं तुम्हाला आता डेट विचारलं तर डेट तुम्ही ज्या दिवशी फूड लायसन अप्लाय करताय तीच डेट येईल. त्याच्यामुळे तुम्ही इतरत्र दुसरी कुठली डेट सिलेक्ट करण्याचा प्रयत्न करू नका, ते सिलेक्ट होणार नाही. फक्त तुमचं जी आजची डेट आहे तीच येईल. आता सोर्स ऑफ वॉटर विचारलेलं आहे. तुमचं जे पाण्याचं कनेक्शन आहे ते तुमचं प्रायव्हेट आहे का पब्लिक आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. आणि इथं तुम्हाला विचारलेलं आहे की तुमचे फूड आयटम बनवण्यासाठी काही लाईट तुमची यूज होते का? जर होत असेल तर येस करून तुम्हाला किती HP सँक्शन आहे, किती इलेक्ट्रिक लागते ते तुम्हाला टाकावं लागेल. आणि जर लागत नसेल तर सिम्पली नो करा आणि इथं डिक्लेरेशनवरती क्लिक करून तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह केलं तर तुमच्यासमोर एक गुगल मॅप ओपन होईल. या गुगल मॅपमध्ये आपला ज्या ठिकाणी व्यवसाय आहे त्या ठिकाणी हे जे रेड तुम्हाला एक टिक हे दिसतंय सर्कल आणि खाली रेज दिसते, तर हे तुम्हाला जिथं तुमचा व्यवसाय आहे, जिथं तुमचं हॉटेल आहे त्या ठिकाणी हे तुम्हाला नेऊन ठेवायचं आहे. तिथं त्या ठिकाणी ते नेऊन तुम्हाला ठेवायचं आहे आणि खाली ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. ओके केलं की तुमच्या मोबाईलवरती एक OTP जाईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकून सबमिट करायचं आहे. सबमिट केलं की तुमच्यासमोर आपण ज्या फूड कॅटेगरी सिलेक्ट केल्या होत्या त्या येतील. ते चेक करा आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करा. प्रोसीड केलं की तुम्हाला आता या ठिकाणी एक फॉर्म ओपन होईल. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मेल ID टाकायचा असेल तर टाका, नसेल तर सोडून द्या. मोबाईल नंबर टाका, बिलॉंग्स टू याच्यामध्ये तुम्ही स्वतःचा टाकला असेल तर सेल्फ करा, दुसऱ्यांचा टाकला असेल तर याच्यामधून जे कोणाचं टाकलं आहे ते सिलेक्ट करा. मी तर स्वतःचाच टाकतो त्यामुळे सेल्फ करतो. सेकंडरीमध्ये तुम्हाला जर कोणाचं ॲड करायचं असेल तर करा, नसेल तर सोडून द्या. तर खाली आपल्याला इथं पासवर्ड सेट करायचं आहे. तर आपल्याला आपलं नंतर लॉग इन करण्यासाठी जर एखादा जो पासवर्ड आपल्या लक्षात राहील असा एक पासवर्ड या ठिकाणी आपल्याला सेट करून घ्यायचा आहे. तर पासवर्ड या ठिकाणी मी टाकून घेतो. खाली कॅप्चा विचारला आहे तेव्हा ॲज इट इज कॅप्चा टाकून घ्या. कॅप्चा टाकल्यानंतर खाली आपल्याला प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं सबमिट असा ऑप्शन आहे, त्या सबमिट ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट केलं की पुन्हा एकदा आपल्या मोबाईलवरती OTP येईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून घेऊन पुन्हा एकदा आपल्याला सबमिट ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट केलं
की तुमच्यासमोर जो आपला तुमचा ॲप्लिकेशन नंबर येईल तो कॉपी करून घ्यायचा आहे आणि ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. ओके केलं की हे डिटेल येतील ते सेव्ह करायचं, सेव्ह करा, नसेल तर कॅन्सल करा. आता इथं आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. काय काय डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ते पहा. पहिल्यांदा आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे पासपोर्ट साईजमध्ये. आयडेंटिटी प्रूफमध्ये इथं तुम्हाला भरपूर ऑप्शन दिलेले आहेत. रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासबुक, ड्रायव्हिंग लायसन. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करा आणि ते डॉक्युमेंट इथं अपलोड करायचं आहे. ते डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर खाली तुम्हाला ह्याच्यामध्ये पण आपल्या हॉटेल रिलेटेड जे काही डॉक्युमेंट्स असतील, तुमचं जर स्वतःचं असेल तर लाईट बिल, रेंटेड असेल तर रेंट ॲग्रीमेंट, तुमच्या दुकानाचे फोटो, NOC असेल NOC, जेवढे तुमच्याकडे डॉक्युमेंट अवेलेबल असतील तेवढे इथं तुम्ही एक 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 करून अपलोड करायचे आहेत. अपलोड केल्यानंतर खाली आपल्याला इथं टिक करायचं आहे. टिक करून खाली आता आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर ऑनलाईन पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. खाली आपल्याला 5 वर्षासाठी करतो त्यामुळे इथं ₹500 आपल्याला पे करायचं आहे. पेमेंट करण्याआधी प्रिव्ह्यू ॲप्लिकेशन करून आपण जे माहिती भरलेली आहे ती सर्व माहिती एकदा चेक करा, बरोबर आहे का पहा. जर काही माहिती चुकली असेल तर तुम्ही आत्ताच ते चेंज करू शकता. पुन्हा आपल्याला ते चेंज करता येणार नाही. त्यामुळं पेमेंट करण्याआधी माहिती सगळी चेक करा, स्पेलिंग वगैरे चेक करा. सर्व जर बरोबर असेल तर इथून एक कॅन्सल करा आणि आपलं मागच्या पेजवरती या. मागच्या पेजवरती आल्यानंतर इथं ऑनलाईन पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करा आणि खाली पे या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथं मी पे या बटनावरती क्लिक करतो. पे बटनावरती क्लिक केलं की आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर दिसेल. तर आपल्याला मोबाईल नंबर चेक करायचा आणि प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनावरती क्लिक केलं की आपल्याला अजून एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून पुन्हा एकदा प्रोसीड करायचं आहे. काही वेळेस OTP येण्यासाठी वेळ लागू शकतो, तर थोडासा तिथं वेट करायचं आहे आणि OTP आपल्याला इथं प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केलं की तुमच्यासमोर आता पेमेंट गेटवे ओपन होईल. इथं तुम्हाला नेट बँकिंग वगैरे सर्व गोष्टी दिसतील. इथं तुम्हाला QR आलेला आहे. तो शो QR करायचं आणि त्याच्यावरती तुम्ही फोनपेवरून, Google Payवरून, Paytmवरून तुमच्याकडे जे ॲप अवेलेबल असेल त्याच्यावरून तुम्हाला इथं पेमेंट करून घ्यायचं. इथं आपल्याला तुमचं GST सहित पेमेंट इथं करावं लागतं. जर ₹500 जरी असेल तर पुढे आपल्याला ₹10 त्या ठिकाणी GST लागणार आहे. हे स्कॅन करा. तुमच्या Google Pay, फोनपेवरती ते पेमेंट होईल. इथं कन्फर्म पेमेंट होईल. इथं बॅक घ्यायचं नाही आहे. जोपर्यंत पेमेंट सक्सेस होत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठेही बॅक घ्यायचं नाही आहे. वेट करायचं, थोडा वेट करायचा. पेमेंट झालं की अशा पद्धतीने तुमच्यासमोर आपल्या ॲप्लिकेशनची पावती येईल. ती पावती तुम्ही इथून डाउनलोड करून घ्या. ती पावती जपून ठेवा आणि 10 ते 15 दिवसामध्ये तुमचं जे फूड लायसन आहे ते तुम्हाला येईल. त्याचा तुम्हाला SMS येईल. SMS आलं की तुम्ही ते लॉग इन करून तुमचं फूड लायसन या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने घर बसल्या तुम्ही तुमचं फूड लायसन हे अप्लाय करू शकता आणि तुमचं फूड लायसन हे तुम्ही काढू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. सर्व हॉटेल बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच आपल्या शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.